डेटा मिल्क ॲपमध्ये पशुखाद्य कशा प्रकारे भरायचे ते आज आपण बघणार आहोत. प्रथम खाली कॅटलॉगमध्ये असणारे पशुखाद्य माहिती या बटनवरती टॅप करून पशुखाद्याची माहिती भरून घ्यायची आहे. प्रथम पशुखाद्याचा कोड नंबर यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पशुखाद्याचं नाव यामध्ये एंटर करून घ्यायचं आहे. जसं की गोळी पेंड. त्यानंतर गोळी पेंटचे विक्री दर टाकून तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर परत 2 नंबर गहू भुसा. त्याचे विक्री दर. त्यानंतर सेव्ह. पशुखाद्याची माहिती भरल्यानंतर आता आपल्याला पशुखाद्याची एंट्री कशा प्रकारे करायचं आहे ते आता बघून घेऊ. त्यानंतर होम पेजवर असणारं पशुखाद्य विक्री या बटनवरती टॅप करून पशुखाद्य विक्री या पेजला जायचं आहे. त्यानंतर पशुखाद्य विक्री मारताना त्यामध्ये रोख आणि उधार दोन्ही प्रकारे करता येतो. रोख असेल तर रोख किंवा उधार असेल तर उधार. त्यानंतर प्रथम आपण पहिल्यांदा उत्पादकाचा कोड नंबर टाकून एंटर करून घ्यायचा. त्यानंतर पशुखाद्याचा कोड नंबर टाकून एंटर करून घ्यायचा. त्यानंतर नगमध्ये किती आपण गोळी पेंट असेल किंवा भुसा असेल तर किती पोते आपण दिले ते नगमध्ये इथं टाकून सेव्ह करू शकतो. सेव्ह केल्यानंतर मारलेले जे पशुखाद्य आहे ते बघण्यासाठी खाली तारखेपासून तारखेपर्यंत तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स परत दिसून जाईल. त्यावरती टॅप करत परत दुरुस्ती किंवा रद्द करू शकता.